चा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. मराठी थिएटरमध्ये यांच्यासाठी पहिली शिट्टी वाजली. यांच्या नावावर हाऊसफुलचे बोर्ड लागले. नाटकाच्या श्रेय नामावलीत स्वतःचे नाव शेवटी त्यासमोर आणि लिहिण्याची प्रथा सुद्धा यांनीच सुरू केली. असे रंगभूमीचे सुपरस्टार म्हणजे महान रंगकर्मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर. डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे एक विलक्षण बेदरकार आणि कलंदर माणूस. त्यांचं रंगभूमीवरचं आयुष्य जितकं गुंतागुंतीचं होतं तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य. या अशा माणसाचं आयुष्य मोठ्या पडद्यावरती साकारणं म्हणजे खूप कठीण काम होतं. हे शिवधनुष्य ज्यांनी उचललं, पेललं आणि या कलंदर व्यक्तिमत्वाची ओळख आमच्यासारख्या पिढीला करून दिली, अशा घाणेकर वेड्या माणसालाच मी फोन लावला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी केलेल्या सहकार्यातून आणि त्यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणातून आजचा आपला हा कार्यक्रम होऊ शकतोय. 2018 साली हा सिनेमा आला आणि प्रचंड गाजला. मी त्यांना मगाशी घाणेकर वेडे म्हणलं ते याचसाठी की खरंच या वेडानं ते पछाडले होते. 3 वर्ष त्याविषयीचा अभ्यास, लिखाण, तो काळ पुन्हा निर्माण करणं, जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदिर, जयप्रभा स्टुडिओ, जुने रस्ते, जुनी नाटकं, त्यांचा अभ्यास, त्या काळातले जे कोणी प्रोड्युसर्स होऊन गेलेत त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना भेटणं, या सगळ्या व्यक्तिरेखा समजून घेणं आणि त्यावरती प्रसंग बांधणं, या प्रत्येक कॅरेक्टरचा सिनेमामधला असा एक ग्राफ ठरवणं, प्रत्येकाला न्याय देणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी. पण काशीनाथ घाणेकर या व्यक्तिमत्वाचे गूढ पदर अभिजित देशपांडे यांनी अत्यंत ताकदीनं उलगडलेले आहेत. या सिनेमात सगळ्याच कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. पण सुबोध भावे यांचं विशेष कौतुक यासाठी की त्यांच्या आणि डॉक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात प्रचंड तफावत आहे, अंतर आहे, पण त्यांनी इतकी तन्मयतेनं ही भूमिका साकारलीये की आपल्याला कुठेही या संपूर्ण सिनेमाभर आपण सुबोध भावेला बघतोय असं वाटत नाही. आपल्याला डॉक्टर काशीनाथ घाणेकरच भेटतात. यासाठी इतरही महत्वाच्या बाबी आहेतच मेकअप आणि कॉस्ट्युमच्या. विक्रम गायकवाड या अवलिया माणसाने आपल्या जादुई मेकअपनं हे अंतर मिटवलेलं आहे आणि त्यामुळे सगळंच जमून आलेलं आहे. काशीनाथ घाणेकर हे तरुण वर्गाला परिचित झाले. ते अश्रूंची झाली फुले यामधली त्यांची भूमिका म्हणजे लाल्या, एकदम कडक. या नाटकापासूनच सगळ्या तरुण वर्गाला नाटकाचं वेड लागलं. त्यांची तरुण वर्गामध्ये वाढत जाणारी लोकप्रियता दाखवण्यासाठी या सिनेमाला एका गाण्याची आवश्यकता होती आणि यातूनच जन्माला आलं एक नवं फ्रेश गाणं, लाल्या. रोहन रोहन या संगीतकार जोडीनं याचं संगीत दिलंय. तर हे गाणं गायलंय नकाश अझीजनं, ज्याचं हिंदी सिनेक्षेत्रात खूप मोठं नाव आहे, काम आहे. तो मराठी बोलणारा नाहीये यावर तुमचा विश्वास बसणार नाही. इतकं उत्तमरित्या त्यांनी ते गाणं गायलंय. माझ्या दिलातला आला रे लाल्या बेफिकरा, अरे तोडून साऱ्या परंपरा, आला रे लाल्या बेफिकरा, मनाला हवा तसा जगणारा, आला रे लाल्या बेफिकरा. खारे डोळे घेऊन कसा अंगात शिरतो वारा जसा, अंटा वंटा राडा साला, हसून सांगू साऱ्या दुनियेला केडे जगण्याकडे बघणं, केडे लाल्याचं भिडणं, जगाला नडणं, लाल्याचं असं जगणं, केडे लाल्याचं कसं जगणं, केडे जगण्याकडे बघणं, केडे लाल्याचं भिडणं, जगाला नडणं, लाल्याचं असं जगणं, केडे. पुन्हा पुन्हा जरा पाहू त्याचा तोरा, आला खरा नवा तारा, लाख मोलाचा हिरा, एकदम केडेक. अरे गर्दीचा होऊन तुकडा, तुटे चष्मा कधी होईल पडा, हात
हात लावू दे लाल्या तुला एकदा, अरे हात लावू दे लाल्या तुला एकदा, तुझ्यावर साल्या सारी जिंदगी फिदा. लाल्याचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं, केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं, लाल्याचं असं जगणं, केडे लाल्याचं कसं जगणं, केडे जगण्याकडे बघणं, केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं, लाल्याचं असं जगणं. केडे. नाही झाला असा होणे नाही असा, एकला हा असा राजा आणि दुनिया प्रजा. उसमें क्या है? अरे मानेला देऊन झटका, बोले असा जणू देई फटका, वेगळी तरा केसांचा झुपका, वेगळी तरा केसांचा झुपका, झाला नाही आजवर याच्या सारखा. लाल्याचं कसं जगणं, केडे जगण्याकडे बघणं, केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं, लाल्याचं असं जगणं, केडे लाल्याचं कसं जगणं, केडे जगण्याकडे बघणं, केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं, लाल्याचं असं जगणं. खडाक. या सिनेमामध्ये जी ओरिजिनल गाणी आपल्याला भेटायला येतात ना, ती ओरिजिनलच आहेत. हा सिनेमा बनवणाऱ्या मंडळींचं कौतुक मला यासाठी विशेष करावंसं वाटतं की काहीतरी रिक्रिएट करण्याचा मोह त्यांनी टाळलाय. ओरिजिनल गाण्यांना जराही धक्का न देता त्या सगळ्या गाण्यातला गोडवा जपल्याबद्दल मला या टीमचे विशेष आभार मानायचेत. या सिनेमामध्ये आपल्याला त्या काळातली काही गाणी भेटीला येतात, जसं की गोमू संगतीनं, तुम्हावर केली मी मर्जी बहाल आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. याचं संगीत, याची वेशभूषा, कॉस्ट्युम्स, यातल्या डान्स स्टेप्स, हे सारं अगदी आपल्याला जसंच्या तसं पाहायला मिळतं आणि आपलीच एखादी अत्यंत जुनी पण अमूल्य ठेव गवसल्याचा आनंद आपल्याला मिळतो. फुलवा खामकर हिने यातले डान्स कोरिओग्राफ केलेले आहेत. याविषयी सांगताना अभिजित देशपांडे म्हणाले की मूळ जे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हे गाणं आहे ते ब्लॅक अँड व्हाईट आहे. हे नव्या अंदाजात तरीही ब्लॅक अँड व्हाईट कसं दाखवायचं यावर बराच विचार केला गेला आणि सिनेमात हे गाणं आपल्याला असं दिसतं की सिनेमाचं शूटिंग सुरू आहे आणि आपला कॅमेरा हा त्या काळातल्या कॅमेऱ्यात जातो आणि ब्लॅक अँड व्हाईट गाणं सुरू होतं आणि त्या कॅमेऱ्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा रंगीत सिनेमा सुरू होतो. म्हणतात ना, दिग्दर्शकाच्या नजरेतून आपल्याला सिनेमा दिसतो. ती नजर किती महत्वाची आहे, नाविन्यपूर्ण आहे, प्रयोगशील आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल
अशी पहाडी छाती देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती वेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव झुंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारी विसरू माया ममता नाती देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. हा सिनेमा आपल्यासमोर तो काळ उभा करताना अनेक गोष्टींविषयी सांगतो. म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा रंगमंचावरचा सुरुवातीचा प्रवास, जिथे एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या पडतायत, यानंतर नाटकाकडे वळणारी तरुण पिढी, यातून चॅनलाइज होणारी इकॉनॉमी, त्यावेळेला होत असणारे राजकीय बदल, पुढे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यावरती बंदी घालण्यासाठी आलेला ठराव, याच दरम्यान डॉक्टर श्रीराम लागू यांचा अभिनेता म्हणून होत असलेला उदय, यातून निर्माण झालेली स्पर्धा आणि यातून पुढे प्रेक्षकांची बदलत चाललेली अभिरुची आणि वृत्ती. जे गाणं आता आपल्या भेटीला येत आहे ते सिनेमामध्ये अशा वळणावर येतं. काशीनाथ घाणेकर यांच्यापासून रंगमंच दुरावत चाललेला आहे आणि म्हणून ते सिनेमाकडे वळलेत. पूर्वी प्रत्येक भूमिका पारखून घेणारे ते आता आयुष्याच्या तालावर वाटेल तसे नाचतायत. संगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीचं घोळ त्यात मासून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. रणगदाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा, रणगदाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा, तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही. गोमुसंग
मुसंगतीनं माझ्या तू येशील काय गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय तुला रुपयाची नथनी घालीन ग तुला मिरवत मिरवत नेईन ग तुला रुपयाची नथनी घालीन ग तुला मिरवत मिरवत नेईन तुझ्या फसव्या झाल्याला अशी मी गावणार नाही गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय आर संगतीनं तुझ्या मी येणार हाय आर संगतीनं तुझ्या मी येणार हाय तुझ्या कीर्तीची राणी मी होणार हाय गो मुसंगतीनं आर संगतीनं मुसंगतीनं आर संगतीनं तुझ्या मी येणार हाय आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. आता जे गाणं आपल्या भेटीला येत आहे ते सिनेमात अशा वळणावर येतं जेव्हा कांचन ही काशीनाथ घाणेकरांच्या म्हणजे आपल्या वयाहून दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. या गोष्टीला कुठेही थिल्लर न समजता या भावनेमधला निरागसपणा या गाण्यात जपला गेलाय. हे गाणं अर्थात त्या गुलाबी वाटणाऱ्या क्षणांविषयीचं आहे, कल्पनेतल्या जगाविषयीचं आहे. सध्याच्या पिढीतली अत्यंत गोड गळ्याची गायिका म्हणजे शरयू दाते. सारेगमप लिटिल चॅम्प्स पासून सुरू झालेला तिचा सांगीतिक प्रवास पुढे अनेक रियालिटी शोज आणि आता पार्श्वगायिकेपर्यंत येऊन पोहोचलाय. या आधीही तिने काही सिनेमांसाठी गाणी गायली होती, पण सिनेमांमधल्या बालकलाकारांसाठी गायली होती. सिनेमातल्या नायिकेचा आवाज होण्याची संधी मिळणं म्हणजे एक मोठा ब्रेक असतो. या गाण्याविषयी शरयू दातेनं सांगितलं की एके दिवशी प्रसिद्ध संगीतकार अजित परब यांचा तिला फोन आला की एक गाणं आहे तर तू गाशील का. तिने आनंदानं होकार दिला, पण हे गाणं गात असताना रेकॉर्ड होत असताना आपण नेमकं कोणत्या सिनेमासाठी गातोय याची तिला अजिबात कल्पना नव्हती. पुढे तिला जेव्हा समजलं की आपण नेमक्या कोणत्या सिनेमासाठी गायलोय आणि यामध्ये किती मोठे कलाकार आहेत, केवढ्या मोठ्या कलाकृतीचा आपण भाग झालोय, तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. या गाण्याने तिला स्वतःची ओळख मिळवून दिली आणि बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड सुद्धा. येताय सुरेल स्वरांचं इंद्रधनू आपल्या भेटीला.
या सिनेमातल्या कलाकारांचं विशेष कौतुक यासाठी की यांनी कुठेही कोणाचीही नक्कल केली नाहीये, मिमिक्री केलेली नाहीये. केवळ देहबोली आणि संवाद फेकीवर कॅरेक्टर असं उभं केलंय की त्याला तोड नाही. सुमित राघवन यांनी साकारलेले डॉक्टर लागू असो, सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली सुलोचना दीदींची भूमिका, प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत प्रसाद ओक किंवा भालजी पेंढारकरांच्या भूमिकेतले मोहन जोशी, आणि या सगळ्यांना पाहणं आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जातो. त्या बरोबरीनं डॉक्टर घाणेकर यांच्या पहिल्या पत्नीची इराची भूमिका नंदिता धुरीनं, तर कांचन घाणेकरांच्या भूमिकेतली वैदेही परशुरामी सुद्धा तितकीच सरस. हा सिनेमा बघण्याचा अनुभव म्हणजे असा आहे की दिग्दर्शक आपल्याला एका टाइम मशीन मध्ये बसवतो आणि आपण टाइम ट्रॅव्हल सारखं 1960-70च्या दशकात जाऊन पोहोचतो. या सिनेमामध्ये आपल्याला पिंजरा सिनेमातली अजरामर लावणी नव्या रूपात भेटायला येते. संध्या यांची अदाकारी, त्यांनी साकारलेली पापण्यांची तोरणं आजही आपण आपल्या मनाला बांधलेली आहेत. संध्या यांच्या भूमिकेत आपल्याला दिसते अमृता खानविलकर, तर डॉक्टर लागू यांच्या भूमिकेत सुमित राघवन. हे मूळ गाणं म्हणजे जर का पाऊलखुणा असतील तर आत्ताच्या या नव्या पिढीतल्या कलाकारांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्या जपलेल्या आहेत आणि समृद्ध केलेल्या आहेत. मगाशी सांगितलं तसं मूळ गाण्याचा आत्मा मात्र सगळीकडे कायम राखला गेलाय. हे गाणं सिनेमामध्ये अशा वेळेला येतं जेव्हा काशीनाथ घाणेकर आपल्या पत्नीला अत्यंत बिनधास्तपणे सांगून टाकतात की त्यांचं कांचनवर प्रेम आहे. यावेळी घाणेकर नावाच्या वादळाला सांभाळणारं सोशिक व्यक्तिमत्व आपण समजू शकू या पलीकडचं आहे हे आपल्याला समजून जातं. अशा प्रसंगी या गोष्टीवरती ओव्हर रिॲक्ट न होता ती हे सगळं त्या क्षणी समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि कांचनला हेही सांगते की यापुढे तुम्हाला कधी भेटायचं असेल तर घरीच भेटत जा, कारण मी तर हॉस्पिटलमध्ये असते. पण लक्षात घे की या माणसाशी संसार करणं कठीण आहे हा सल्ला ती यावेळेला देते आणि कांचनला म्हणते की तूच आता यांच्याबरोबर समोरच्या सीटवर बस, मी मागे बसते, मला पुढे उतरायचंच आहे. आयुष्यातही तिने घेतलेली ही बॅकसीटची भूमिका आपल्याला या प्रसंगातून दिसते. पण शेवटी ती सुद्धा एक माणूस आहे, तिचंही मन हळवं आहे, रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी आहे, संयत आहे. इरा जाऊन बॅकसीटवर बसते, कॅमेरा क्लोज होतो, पाण्याने भरलेले तिचे डोळे आणि बॅकग्राऊंडला गाणं सुरू होतं, पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जावो रंग महार, नका सोडून जावो रंग महार. पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती, पापण्यांची तोरणं
आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आपले एपिसोड्स मनापासून आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मंडळींसोबत शेअर करा आणि सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना हे नक्की चेक करा. नव्या एपिसोडची एकही अपडेट मिस करू नका. मराठी रंगभूमीचा, सिनेमांचा सुवर्णकाळ अनुभवत राहूयात कारवा मराठी सोबत. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. सानिका मुतालिक या नावाने फेसबुकवरती तुम्ही सर्च करू शकता किंवा RJ सानिका असं गुगल जरी केलं तरीही तुम्हाला बऱ्याच वर्क लिंक्स पाहायला मिळतील. तेव्हा सोशल मीडियावरती कनेक्टेड राहूयात. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.